राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र येतील असे राजकीय पतंग उडवले जात आहेत। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेगळीच मोहीम सुरू आहे। ती मोहीम म्हणजे पक्षात इनकमिंग करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष मजबूत करणे। गेल्या आठवड्यामध्ये जळगावमधील अनेक स्थानिक नेते हे राष्ट्रवादीत आले। त्यात दोन माजी मंत्री, दोन आमदार हे आहेत। अजितदादा हे एवढ्यावरच थांबलेले नाहीत। आता दुसऱ्या टप्प्यातही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांवरती अजितदादांनी आता जाळ टाकले। अजितदादांसोबत जाणारे ते नक्की नेते कोण आहेत? खडसे हे अजितदादांकडे येतील का? इनकमिंगचा जळगावमध्ये अजितदादांना फायदा होईल का? अजितदादा ताकद वाढवत असताना भाजप सेनेचे नेते नाराज आहेत का? हेच आपण या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 4 मोठे प्रवेश झाले। माजी मंत्री सतीश पाटील, जळगाव ग्रामीणचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, विधान परिषदेचे माजी सदस्य दिलीप सोनवणे यांचे हे प्रवेश झाले आहेत। हे सर्वजण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत होते। जळगावमधील घरकुल घोटाळ्यामध्ये गुलाबराव देवकरांना शिक्षा झाली होती। अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना शरद पवारांनी देवकरांना विधानसभेचे तिकीट दिलं होतं। त्यानंतरही देवकरांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे। देवकरांना अजितदादांनी बरोबर घेतल्यानं महायुतीकडून आता टीका होऊ लागली। पाणी पुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर हे कट्टर राजकीय विरोधक आहेत। या प्रवेशानंतर आता गुलाबराव पाटील यांनी देवकर यांच्यासह थेट अजित पवारांवरती थेट हल्लाबोल केलाय। आमची इच्छा नसतानाही अजित पवार यांनी त्या सर्वांना पक्षात घेतलं आहे। अजित पवार यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही असं गुलाबराव पाटील म्हणतायत। आता या पक्ष प्रवेशामुळे महायुतीतील नेते नाराज असतानाच अजित पवार यांनी आता पक्ष प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी देखील सुरू केली। येत्या 14 मे रोजी याबाबत अंतिम निर्णय होणार आहे। मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांची नावं ही डोळे विस्फारणारी आहेत। एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराती, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, अमळनेरचे माजी आमदार डॉक्टर BS पाटील, उद्योजक श्रीराम पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांची नावं देखील चर्चेत आहेत। नाव चर्चेत येताच एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडली। मी शरद पवारांसोबत आहे, मात्र इतर कोणी अजित पवारांबरोबर जाणार आहेत की नाही याबाबत सांगू शकत नाही असं खडसे यांनी म्हटलंय। दिलीप खोडपे हे पूर्वीचे भाजपचेच आहेत। ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत। त्यांना शरद पवार गटाकडून मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात विधानसभेला तिकीट देखील देण्यात आलेलं होतं। खोडपे यांनी 1 लाख मतं घेऊन महाजन यांना घाम फोडला होता। त्यांचा नंबर पक्ष प्रवेशात आहे। तर श्रीराम पाटील हे रक्षा खडसे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे उमेदवार होते। त्यांच्या पक्ष प्रवेशाची देखील चर्चा सुरू आहे। तसेच शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचंही नाव चर्चेत आले, मात्र त्यांचं खंडन केलेलं नाही। जळगावमध्ये अजितदादांची ताकद म्हणावी तशी नाही। माजी मंत्री आणि आमदार अनिल भाईदास पाटील हेच जळगावमधील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत। त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजितदादांची इनकमिंग मोहीम ही जोरात सुरू आहे। जळगाव महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिकांमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी आणि पक्ष विस्तारासाठी अजितदादांचे प्रयत्न हे जोरदार सुरू आहेत। मात्र त्यातूनच आता महायुतीमध्ये खटके उडू शकतात, कारण गुलाबराव पाटील, गिरीश महाजन या 2 मंत्र्यांच्या मतदारसंघात अजितदादा ताकद लावत आहेत। जळगावमध्ये एवढी ताकद लावून अजितदादा हे स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढू शकतात का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। तर मंडळी, जळगावमधील अजितदादांच्या राष्ट्रवादीत होणाऱ्या इनकमिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।